गाईज हे बघा अशी अंडी लावलेली आहेत आणि हे चिकन आपला 2 डबे भरलेले आहेत. लावा पटकन. असं की आपली मॉर्निंग झालेली आहे छानपैकी आणि वर्कआउट सुद्धा आपला मस्त झालेला आहे. आणि आज किती दिवस माझे ब्लॉगच येत नव्हते, जरा आजारी होतो त्याच्यामुळं जरा ब्लॉग शूट करत नव्हतो. तर चला मस्त की छान मॉर्निंग तर आपली झालेली आहे. आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष तुमच्यासाठी एकदम चांगला जावो, एकदम आनंदी जावो. आणि छोटे मोठं माझ्यावरून बोला, दुसऱ्या कोणत्या वर्षी काही चुक्या विक्या झाल्या असतील तर त्यांनासुद्धा माफ करा. जाऊन दे नवीन वर्षाची सुरुवात करा एकदम चांगली मस्तपैकी छानपैकी. अशी मी सुद्धा चांगली एकदम सुरुवात करणार आहे. जाऊन दे थोडाफार कोणच्या रागवलं असेल, रुसलं असेल तर सर्वांना सॉरी. तर चला गाईच आता आपण कामाला लागू. काय नाही काम केला तर चला सर्व साफसफाई करते घराची आणि मग तुम्हाला सर्व काही मी दाखवते आणि ब्लॉग आपला कंटिन्यू करा. आता चला गाईच आता आपण किचनमध्ये जाऊ. आणि सकाळीच तुम्ही आमच्या प्रिन्सीचं दर्शन घेतलेलं आहे. तर चला जरा आपण किचन जरा स्वच्छ करून घेऊ. जरा साफ करते किचन. इकडे आहेत सर्व भांडी रात्री मी घासलेली आणि आपले काल इकडं आहेत अंडी, इकडे आहेत शेंगा. आपल्याला संध्याकाळच्या पोपटी करायची. मला पोपटी खूप आवडते. यांना बोला करा, आपल्याला तर जमत नाही. हे करणार आहेत मस्त की सर्व जरा म्हणजे कालच आम्ही शेंगा आणलेल्या, या तुरीच्या आणलेल्या आहेत. हे बघा तुरीच्या आहेत या आणि या वालाच्या शेंगा आहेत. तर चला आणि पाव मगाशी पावाला आलेला तर पाव घेतलेले आहे ते. तर चला पहिला मी भांडी लावून घेते, जरा किचन साफ करते आणि थोडीफार भांडी आहेत. तर चला मस्त की आता फ्रेश झालेले, दिवाबत्तीसुद्धा माझे करून झालेले आहे. आता पहिला मुलांना मी चहा ठेवते आणि पहिला मुलांना शाळेत पाठवते आणि मग खायतो आपला काम करते. तर चला काहीच आणि कंटिन्यू करा आपला ब्लॉग. तर चला इथं याला चहा भरलेला आहे आणि जीविकाला बी देते. मला चहा असा लागते सकाळचा. पहिला चहा उठल्या आंघोळ एकदा केल्यावर पहिला चहा लागते. इकडे प्रिन्सी बघा कुठे चढली. हे काय बस तिथं. चला सर्व एकदम सोपे व्यवस्थित केले, झाडून बिडून काढला, सर्व साफ केला. लादी पुसायची आहे. हे बघा कपडे सुद्धा आहेत आपले धुवायचे. पटापट लादी पुसून घेते मी. बाईच आता घरातले कामं तर झालेले आहेत. पहिला आता आपण मच्छी फ्रीजमधून काढून घेते. पहिला मच्छी करायला घेते. कपडे आहेत, कपड्यानंतर धुते. पहिला आपण जेवण करून घेऊ. लादी बिदीने तर पुसलेले आहे. तर चला काहीच पटकन आता जेवण करायला घेते मी. आणि आता आपण पहिला मच्छी काढू. बघा पॉपलेट आहेत मस्तपैकी. आता या ना फ्रीजमध्ये कडक झालेले आहेत ना, लाईट बी बघा गेलेली आहे. पटकन आता ह्याच्यामध्ये पाणी टाकते, पटापट करून घेते मी. कडक झालेले आहेत पॉपलेट. कधी आता नरम होते काय माहिती नाही. ते बघा पूर्ण खूप पकलेले आहेत. मग अशी ठेवायला पाहिजे होती पाण्यामध्ये. पलापटून केली असती मी. चला पटापट आता येणं ह्याच्यामध्ये ठेवते. काहीच मस्त की आता हे पॉपलेट मी तोडून घेते. मग अशी ते पाण्यामध्ये ठेवायला पाहिजे होती, म्हणजे नरम झाली, कडक झाली ना. अर्धी फ्राय करते, अर्धा त्यांचा रस्सा करते. कसलं डेंजर आहेत. नरम व्हायला पाहिजे होते. कडक आहेत. मच्छी पडली. पॉपलेट बघा पॉपलेट. पटापट कटिंग करून नाईट टाईम होता. साफ करते मी. मध्ये मी टाकलेलं आहे हळद, मसाला, मीठ टाकलेलं आहे. इथं लसूण चोखलेलं आहे आणि टॅमॅटो, मिरची, कोथिंबीर तर संपलेली आहे. आणि आपलं तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. पटकन एक साईडला मस्त कालून घेते, मिक्स करून घेते आणि एक साईडला तलते.
आणि एक साईडला लगेच पॉपलेटांचा कालवण करते. तर चला नाही टाईम होता, पटापट पटापट करून घेते मी. चला त्यांचं मी पॉपलेट टाकते ह्याच्यामध्ये, लाल तिखट टाकते. चला पटापट करते. आणि ह्याच्यामध्ये ही पॉपलेट ठेवलेली राईस बघा मस्त आहे की असं कालवून घातलेलं आहे मी. याचा काही निघलाच नाही वाटतं. हे बघा छान असा पॉपलेटांचा कालवण. आणि आपली मच्छीसुद्धा झालेली आहे इकडं. आणि ते एक साईडला मी भात घालते. आमच्या येसुद्धा आले तरी माझं जेवण नाही, म्हणजे लवकरच येतात तसं काय नाही. हे आज वाटतं लवकरच आले. दोन पापलेटा मी ठेवलेले आहेत. 3 पापलेटांचा केला आणि 2 पापलेटा मी ठेवली. मस्त एक असा पॉपलेटांचा कालवण झालेला आहे बघा. मस्त जास्त रस्सा नाही ठेवला मी बोललो जास्त रस्सा नको. हे बघा आणि इकडं पॉपलेटा झाले आणि आपला भातसुद्धा झाला. चला आता मी भाताची गॅस बंद करते. चला गाईच आता आपण कामाला लागू. मस्त एक जरा आराम केला. आणि बाबू बघा कसं अंडी घेऊन फिरते. आता आपल्याला पोपटी करायची आहे ना बाबू. अजून ते अंडे ठेवतात त्याच्यामध्ये. तर आपण मस्त पैकी सर्व काय त्यानं गोळा करायला सांगते, पाला बिला आणायला सांगते. तर चला ना बाबा अंडी घेऊन फिरते. तर आता आपण घर पूर्ण साफ करू. भांडी बिंडी आहेत घासायची, भांडी बिंडी घासून घेऊ. चला गाईच इकडे आणलेला आहे चिकन आणि हंडलीला आहे दही आहे आणि हंडलेला आहे मसाला, तंदुरी मसाला. आणि या आहे पहिला आता या शेंगा मी पहिला धुवून घेते पाण्यातून. सर्व धुवून घेतल्यावर आपल्याला सर्व डब्यामध्ये, आपल्याजवळ मडका नाही आहे तर आपण डब्यामध्येच टाकणार आहेत. तर डब्यामध्ये सर्व अशा लावायचा. पहिला या धुवते सर्व शेंगा मी. आणि अंडी बघा, अंडी तर आमची संपली, परत आणायला लागतील. आणि हा तंदुरी मसाला आहे आपल्या चिकनला लावायला. आणि दही आहे. पटापट शेंगा आपल्या मी धुवून घेते. आणि किचन तर मी असं स्वच्छ केलेलं आहे. भांडी बी घासलेले आहेत. जेवण तर करायलाच नको, आमचे हे तर जेवलेच नाही, सर्व जागच आहे जेवण तर. चला गाईस मस्त आहे की आपला चिकन धुवून घेतलेला आहे मी छानपैकी. इकडं सर्व सामान रेडी केलं आहे मी. हा बघा. चला आता आपण याच्यामध्ये सर्व मिक्स करून घेऊ. पाणी पहिला एकदम काढून घेऊ याच्यातला. बघा चला गाईस आता याच्यामध्ये मी दही तर टाकलेलं आहे. आणि हे घेतलेलं आहे जरा अद्रक लसणाची पेस्ट. आणि मिरची सुद्धा घेतलेली आहे. चला गाईस आता सर्व असं मिक्स करून घेते मी. आणि ह्याच्यामध्ये आता आपण तंदुरी मसाला टाकू. तंदुरी मसाला त्याला फोडते. आता ह्याच्यामध्ये आपण जरा आपला घरातला मसाला हलवत आणि थोडासा मीठ टाकून घेते. नंतर आपल्याला शेंगामध्ये मीठ टाकायला लागेल. याच्यामध्ये बी थोडासा घेते मी आणि चिकनला व्यवस्थित लागेल. पाणी सोडला दही. गाईच हे बघा मस्त की चिकन आता मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आता याच्यावरती ढाकण देते. चला गाईच पहिला तर आपण शेंगा धुवून घेऊ.
टोपलीमध्ये राहत नाही शेंगा. पोपटी खायची ना आपण. या पोपटी. बघा इथं आता तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत धुवायला. म्हणजे कसा धुतल्या ना व्यवस्थित मीठ लागते म्हणजे पाणी असल्यावर. पाणी का जमा झालं एवढं. चला गाईस मस्त एक आपल्या शेंगा धुवून झालेल्या आहेत. हे बघा. चला आता आपण जरा आता त्यांना साईडला घेऊ. आणि आमचे हे गेलेले आहेत डब्बा फोडायला. पूर्ण पाणी जाम झालं. आणि इकडे आणलेला आहे हा पेंडा. हां आणि इकडे डब्बे कटिंग केलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवते. इथं आणलेले आहेत लाकडं आणि हे आहेत 2 डब्बे रेडी केलेले आहेत. आणि यो कुठला पाला बोलता ना हा मामुडा गाईज. हा पाला त्याच्यामध्ये टाकायला लागते. यो असं का आणलं तुम्ही अर्धा जळलेला. हा गाईज हे बघा अशी अंडी लावलेली आहेत. आणि हा हे चिकन आपला 2 डबे भरलेले आहेत. अंडा आहे बाबू काय गाईज. हे बघा असं चिकन टाकलेलं आहे. पहिला शेंगांचा अंड्यांचा थर लावलाय आणि आता चिकनचा. आणि याच्यावरती आता पाला ठेवायचा आणि डबल एक थर लावायचा. चला गाईज आता हा चिकन ठेवलेलं आहे. आता मामोड्याचा पाला टाकलाय. याच्यात अंडे चिकन याच्यामध्ये टाका तो. हा केळीच्या पानावरती चिकन. इकडे बघा यांचा पाला तोडाचा कार्यक्रम चालू आहे. नाच बाबू नाच. चिकन बाबू माझा नाचतोय. चिकन होडे. चला गाईस सर्व असे डब्बे भरलेले आहेत. हे बघा सर्व शेंगा टाकल्या होत्या तेवढ्या सर्व 2 डब्बे भरलेले आहेत पॅक. आता झाल्यावरच तुम्हाला दाखवते सर्व काय. अजून आपल्याला आग लावायची आहे. आणि इकडे बघा किती घाण करून टाकली. हे म्हणजे पोपटी करायचं ना तर असंच सर्व काय आणायला लागते. आणि इकडे बघा जीविका प्रिन्सीला घेतलेली आहे. तिला पोपटी खायची. प्रिन्सी वरती राहतच ना क्यूट. आईच बघा नवीन पद्धतीची कशी पोपटी. माती पॅक केलेली आहे एकदम हवा नको जायला. चला आता आपण आग पेटू. हे बघा लाकडं आहेत. तिकडे आहे पेंडा. उबरा उबरा काय ठेवला. मग उबराच घालतात. उबरा काय घातला म्हणजे 2 कधी कधी पेंडा. कधी कधी एक करता आज 2 पप्पा अजून भाऊ माची घाल. काय काय फक्त माची हेच की का. हा बाबू बघा माझा कसा पेंडा आणते. हे बघा आपला आहे. इकडे हात पेटा या साईडला 8 वाजून 9 मिनिटं झाले ना. 8 वाजून 9 मिनिटं झाले. बाबू या साईडला गाईस टायमिंग लावलेला आहे. किती मिनिटामध्ये होणार आहे पोपटी. हा
नवीन वर्षाचा नवीन धमाका. नवीन वर्षाचा नवीन धमाका. फटाका आहेत ना बाबू, जा फटाका आण. ए काय चाललाय? आहे हे बघा, गरम गरम आहे. बापरे वाफ निघते. ओतली हे बघा, कसली गरम गरम. ओ तो होता दुसरा डब्बा ओतला. हे बघा अंडी, इकडे अंडी आहे. गरम वाफ निघते. एवढी कोण खाणार आहे? अंडा गोल गोल अंडा सिपाई का अंडा सिपाई का काढा काढा. हे चिकन हे करशील तुम्ही. किती आहे? 1 2 3 4 5. चला गाई, मस्त इथे अंडी. आणि आता रिओ आणलेले आहे. बाबू रिओ आणजा. हा रिओ. गाईच या तुम्ही सुद्धा खायला. मस्त की चिकन तर छान झालेलं असेल. आपण चिकनचा पीस बघू. बाबूचा नाटका बघा काय चाललंय. हो ती डब्बा बाहेर ठेवा जा. हो डब्बा बाहेर ठेवा. फुटला तो. अर्धी अंडी फुटली. अरे गरम आहे गरम आहे गरम आहे. बाबू इकडे दे, रिओ दे. मला पाहिजे गाईज अंडा. अंडा बाबू माझा अंडी खातो. चला मस्त की आपण चिकन पासून सुरुवात करू. मी चिकन खालाय अंडा खाते. हा चल धर पकड. गाई ज्या मस्त आहे की आमची छोटीशी अशी पार्टी चालू आहे. हे बघा मी इकडे आहे. अंडा गोल गोल अंडा सिपाई का अंडा सिपाई. ये उशीवर नको ठेवू यार. काय नको ठेवू. अरे मला अंडी दोन. एक खा चला. ए थंडा घ्या थंडा घ्या. हातान थंडा घ्या. थंडे आता काय घे? कसले खायला भी लागले. हा निधी कशी झाली? मस्त जीविका कशी झाली? बाबू मला सांगेल. बाबू कशी झाली? मस्त हा? भारी. बाबूची कामं बघा माझे. बाबा विषय खोल आहे, विषय खोल. चला आम्ही आता खाऊन घेतो. बाबू चॉस करूया. करा चर्स करा. चला गाईच 12 तर वाजलेले आहेत. आम्ही चाललेले आहेत फटाके फोडायला. चला आता आपण फटाके वाजू मस्त पैकी. आमची हे मुलं तर झोपली माझी. चला खाली जाऊ. गाईच आज कोण नाही झोपणार. सर्व जागे आहेत 12 वाजेपर्यंत. आणि आमची प्रिन्सी बी बघा फटाके वाजवायला आली खाली बघा. पाऊस लाव. पाऊस विजला 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 विजला. बापरे. पाऊस लावा. लावा पटकन. लावा 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 लावा.
विजला फटाके तर वाजवले, झाडून बिडून काढलेलं आहे मीने आणि किचन बिचन जरा साफ केलं आहे. आता फक्त भांडी घासून घेते. कसं सांगू, सकाळी बी आपल्याला रोशनची उद्या ओपनिंग आहे, तर ओपनिंगसाठी सुद्धा आपल्याला घरी जायचं आहे. त्याच्यामुळं आत्ताच मी भांडी घासून घेते आणि आत्ता 12सुद्धा वाजलेले आहेत. तर पटापट भांडी घासते आणि जरा लवकरच झोपते. का सांगू, सकाळच्या डबल उठायचं आहे, ट्रेन भेटायला पाहिजे. अशी लेट झोपल्यावर सकाळचे सूत पडत नाही. तर चला पटापट ही भांडी घासून घेते मी. चला गाईज, माझा आता ब्लॉग इथेच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला, बाय बाय, गुड नाईट.